आलेली आहेत आता जांभळं. पण विचार पडतो आता जांभळं संपल्यानंतर करायचं काय. तर जांभळाची आपण बनवलेली आहे प्युरी. तर जांभूळ पोळी बनवण्यासाठी आपण प्लेट्सला करणार आहोत ग्रीसिंग. तर आपण अशा पद्धतीने ग्रीसिंग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर प्युरी जी बनवलेली आहे ते आपण त्या प्लेट्समध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपली जांभूळ पोळी ही चिपकणार नाही. तर चला पटापट बनवूया आपण आता येईल पुढची होली तरी पण संपणार नाही आपली जांभूळ पोळी. तर अशा पद्धतीने जी प्युरी बनवलेली आहे ते आपण टाकून घेऊया प्लेट्समध्ये आणि व्यवस्थित पसरवून घेऊया. प्लेट्समध्ये टाकताना व्यवस्थित क्वांटिटीमध्ये टाकणार आहेत आपण, जेणेकरून जास्त पोळी जाड बनणार नाही आणि पातळी बनणार नाही. प्लेट्समध्ये व्यवस्थित टाकून घेतल्याच्या नंतर आपण त्यांना स्प्रेड करणार आहोत स्पूनमध्ये अशा पद्धतीने आणि थोडंसं हलवणारही आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित स्प्रेड होईल प्लेटमध्ये आणि जास्त जाडही बनणार नाही आणि जास्त पातळी बनणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कसं आहे, जांभळाचा सीझन वगैरे येतो तेव्हा जांभळं नंतर संपून जातात आणि मग प्रश्न पडतो आता जांभळं खायची कशी. म्हणूनच बनवणार आहोत आपण जांभूळ पोळी. येईल पुढची होली तरी पण संपणार नाही आपली जांभूळ पोळी. तर अशा पद्धतीने आपण प्लेट्समध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. बघा कशा पद्धतीने स्प्रेड करून घेतो, जेणेकरून जांभूळ पोळी आपली पातळ बनेल, जास्त जाडी बनणार नाही याची पूर्ण काळजी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बनवूया आपण जांभूळ पोळी. तर बघा कशा पद्धतीने बनवतो आपण जांभूळ पोळी. काय कशी वाटली आपली जांभूळ पोळी, जांभूळकरांची जांभूळ पोळी. आमचं आडनावच आहे जांभूळकर, त्याच्यामुळे आम्हाला जांभळा इझिली मिळतात. प्रत्येकाला मिळत असतील पण आम्हाला जास्त भेटतात. आमच्याजवळ जांभूळ आहे, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण प्लेट्समध्ये टाकून घेतलेले आहेत जांभूळ पोळी. तर हे आपण जांभूळ पोळीच्या 3 प्लेट्स रेडी झालेले आहेत. तर त्या लावणार आहोत आपण उन्हामध्ये. जागा कुठे भेटण्याने शेवटी आपण शोधलेली आहे ती जागा सेफ. ती आहे आपली 4 व्हीलर. त्या 4 व्हीलरच्या आपण रूटवरती लावलेली आहे जांभूळ पोळी सुकत. तर वरती ठेवलेले आहेत कापड, जेणेकरून डस्ट वगैरे जाणार नाही याची काळजी घेणार आहोत. चला तर सुकण्यासाठी ठेवूया आपण जांभूळ पोळी. टाटा बाय.